वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात इस्मानी हल्ला केलाय. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या 6 अज्ञात इस्मानी हातावर तलवार घेऊन शिवाजी भालेराव यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवानं या ठिकाणी त्यांचे प्राण वाचलेले आहेत. हल्लेखोर पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहेत. आमच्या प्रभाग 1 मधील जे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत सविता भालेराव सारिका भालेराव यांचे पती जे आहेत शिवाजी भालेराव यांच्यावर अज्ञात काही गुंड्यांनी जवळपास 3 गाड्यावर 6 जण आले होते. तलवारीनं हमला करण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच याच्यावर लवकरात लवकर कडी कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षणही मतदानापर्यंत मिळालं पाहिजे अशी मी मागणी करतो. अचानक प्रचार संपला येऊन बसलो. बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलीवर हत्यार घेऊन तलवारी होत्या. एक गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारा गेले. मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली. दिवसा ढवळ्या जर असा हमला होत असेल एका उमेदवारावर तर सर्वसामान्य पब्लिक किती दहशत मध्ये याच्यात जगत आहे. तक्रार देणार आहेत तुम्ही? कसं देणार आहे? मला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे. मला संरक्षण पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.